आयुर्वेदातली एक महत्त्वाची ट्रीटमेंट रक्तमोक्षण याबद्दल अगदी थोडक्यात माहिती बघूया. बघा आयुर्वेद काय म्हणतो, जसं शरीरामध्ये वात, पित्त, कफ खराब होतात, दूषित होतात, तसंच रक्तसुद्धा दूषित होऊ शकतं. हे बघा या पेशंटला तुम्हाला हातावर, पायावर अशा ह्या पिटिका दिसतात, बारीक बारीक पुरळ दिसत आहेत. तर हे नागिन नावाचं इन्फेक्शन आहे. याला आयुर्वेदामध्ये विसर्प असं म्हणतात किंवा नागिन आपण बोलीभाषेमध्ये याला नागिन म्हणतो. ही पोटावर येते, कधी हातावर येते, अशी वेगवेगळ्या ठिकाणी येऊ शकते. रक्त जेव्हा गरम होतं, दूषित होतं, तेव्हा अशावेळी हीट शरीरातली जी आहे ती बाहेर पडते आणि मग आपल्याला असा आजार जो आहे तो होतो. मग अशावेळी हे रक्तमोक्षण बघा आपण या ठिकाणी करतो आहे. हे रक्तमोक्षण केल्यामुळे त्या ठिकाणची सूज आहे, त्या ठिकाणची वेदना आहे, त्या ठिकाणची जळजळ आहे, तर ह्या गोष्टी लवकर कमी होण्यासाठी आपल्याला फायदा होतो. तसंच मित्रांनो, बऱ्याच वेळी पेशंट्सला ही नागिन झाल्यानंतर, ती नागिन एक 15-20 दिवसानंतर बरी होते, परंतु त्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर पोस्ट हर्पेटिक न्यूरॉल्जिया होतो. म्हणजे ज्या ठिकाणी नागिन होऊन गेलेली आहे, बरं होऊन गेले, त्या ठिकाणी सतत चुरचूर होणं, दुखणं, जळजळ होणं, भाजल्यासारखं वाटणं, अशी विचित्र फिलिंग त्या ठिकाणी पेशंटला नंतरसुद्धा त्रास देते. तर अशावेळी जर तुम्हाला नागिन झालेली असेल तर एक पहिल्या 3-4 दिवसामध्येच थोडंसं तुम्ही जर रक्तमोक्षण करून घेताय, तिथलं दूषित रक्त जर बाहेर काढून घेताय, तर तुम्हाला पुढे जाऊनसुद्धा पोस्ट हर्पेटिक न्यूरॉल्जिया नावाचा जो त्रास आहे तो नक्कीच कमी प्रमाणामध्ये होऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही रक्तमोक्षण नावाची पद्धत आहे मित्रांनो. ही बऱ्याचशा वेगवेगळ्या त्रासांमध्ये आपण करू शकतो, फक्त नागिनमध्येच नाही. तर अशावेळी ज्यावेळी आपल्या त्वचाविकार वेगवेगळे झालेले असतात, सोरियासिससारखा त्वचाविकार आहे, एक्झिमासारखा त्वचाविकार आहे, तर अशा वेगवेगळ्या त्वचाविकारांमध्ये सुद्धा तुम्ही रक्तमोक्षण जे आहे ते करू शकता, कारण त्वचाविकारामध्ये सुद्धा रक्त दूषित झालेलं असतं. तसंच सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, मानेच्या मणक्यांचे विकार आहेत, त्यानंतर फ्रोझन शोल्डरसारखा प्रॉब्लेम आहे. तर असे विकार की त्याच्यामध्ये रक्त पण दूषित आहे. तर अशा केसेसमध्ये जर रक्तमोक्षण केलं तर त्या ठिकाणच्या वेदना कमी होण्यामध्ये सुद्धा फायदा होतो. बऱ्याचशा सर्वायकल स्पॉन्डिलोसिसच्या केसेस असतात, ज्याच्यामध्ये मान दुखते, हात दुखतो, अशा कंडिशनमध्ये सुद्धा आम्ही रक्तमोक्षण करतो, रुग्णांना चांगला फायदा होतो. गुडघेदुखीमध्ये सुद्धा, सायटिकामध्ये सुद्धा, ज्यावेळी कंबर दुखत असते आणि खाली पायामध्ये वेदना भयंकर जाणवत असतात, अशावेळी थोडंसं एक 20-30 ml जर रक्त काढलं त्या ठिकाणी पायातून, तर वेदना कमी होण्यामध्ये रुग्णांना चटकन फायदा होतो. तर हे रक्तमोक्षण नावाची जी ट्रीटमेंट आहे ती तुम्हीसुद्धा, जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम होत असेल तर जवळ आयुर्वेदिक वैद्यांकडून करून घेणं आवश्यक आहे. आता हे रक्तमोक्षण आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. आता ही आपण काय करतो आहे, शिरेतून रक्त बाहेर काढतो आहे. तसंच मित्रांनो, जळू नावाचा एक किडा असतो, तो लावूनसुद्धा त्या ठिकाणचं दूषित रक्त जे आहे ते खेचून काढलं जातं. याला जलौकाव चरण असं म्हणतात. तर हा सुद्धा एक त्वचाविकार आहे. समजा तुम्हाला गुडघेदुखी आहे, टाचदुखी आहे, अशा वेगवेगळ्या त्रासांमध्ये हा जळू नावाचा जो किडा आहे तो लावला जातो आणि त्या ठिकाणचं दूषित रक्त जे आहे ते खेचून काढलं जातं. तसंच मित्रांनो, कपिंग नावाची पण एक मेथड आहे. कपिंगमध्ये सुद्धा काय करतात की कप्स असतात, ते कप लावले जातात. साधारणपणे कंबरदुखी असेल किंवा मानेच्या आजूबाजूचा भाग दुखत असेल किंवा शोल्डर जॉईंटमध्ये पेन असेल किंवा न्यूरॉल्जिया झालेला आहे, मगाशी आपण बोललो ना पोस्ट हर्पेटिक न्यूरॉल्जिया म्हणजे नागिन होऊन गेल्यानंतर होणारा त्रास, त्यामध्ये सुद्धा आपण कपिंगसुद्धा वापरू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, रक्तमोक्षण ही एक चांगली उपयोगाची ट्रीटमेंट आहे.